एका त्रिकोणाची मापे अनुक्रमे 3/4 व 4/5 या प्रमाणात आहेत, तर यातील सर्वात लहान कोन किती अंशाचा आहे हे आपल्याला काढायचं आहे। एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाची संपूर्ण मापे किती असतात तर 180 अंश अशी असतात। मग इथे पाहाल किती प्रमाण येतं 3 आणि 4 7 7 आणि 5 12 आहेत। म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 180 भागिला 12 करावं लागतील। 12 1 12, इथे 6 शिल्लक राहिले, 6 वर 1 शून्य म्हणजे 60 शिल्लक राहिले इथे, तर 12 पंच 60 म्हणजे आपल्याला काय होतं इथे 15 मिळाले होते। सर्वात लहान कोण किती प्रमाणात 3 आहे, 15 गुणिले 3 करा किती तर 45 अंशाचा सर्वात लहान कोण असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। हे जर उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर यानंतरचं हे समोरचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंटमध्ये सर्वात मोठा कोण किती अंशाचा आहे ते मला सांगायचं आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।